नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल सरचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचारी अर्जित रजा रोखीकरण संदर्भात आताची घडीची मोठी बातमी. त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आपण सविस्तरपणे पाहूया. राज्यातील राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस लागू असणाऱ्या सभासद आणि सेवानिवृत्त राजीनामा नोकरी सोडल्यास निधन झाल्यास महाराष्ट्र नागरिक सेवा रजा सुधारित नियम 2016 मधील तरतुदीनुसार अर्जित रजा रोखीकरण अवरुद्ध करण्यासंदर्भात राज्य शासनाचे वित्त विभागाचे अवर सचिव अनिता लाड यांच्या मार्फत राज्यातील सर्व राज्य अभिलेख देखभाल अभिकरण संचालनालय लेखा व कोशागार यांना सदर शासन परिपत्रक सादर करण्यात आले आहे. सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक 1 नोव्हेंबर 5 रोजी व त्यानंतर राज्य शासन सेवेमध्ये रुजू झालेल्या व विहित मार्गाने त्यांना सेवा समाप्त नियत वयोमानानुसार आणि मृत्यू तसेच सेवानिवृत्ती इत्यादी झालेल्या कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण बाबत शासन स्तरावरून उचित आदेश होण्यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. याबाबत नमूद करण्यात आले आहे की राज्य शासनाचे वित्त विभागाकडून निर्गमित दिनांक 31 ऑक्टोबर 5 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद 5 ब मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की दिनांक 1 नोव्हेंबर 5 रोजी अथवा त्यानंतर महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये नियुक्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू ठरणार आहे. मात्र सध्या अस्तित्वात असलेली निवृत्ती वेतन योजना म्हणजेच महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती नियम 1982 व महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 आणि सध्या अस्तित्वात असलेली सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू होणार नाही. परंतु दिनांक 1 नोव्हेंबर 5 रोजी किंवा त्यानंतर राज्य शासन सेवेमध्ये नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा नियम रजा नियम 1981 लागू होणार नसल्याबाबत कोणतेही आदेश शासन स्तरावरून निर्गमित करण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर नमूद कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा रजा नियम 1981 हे जसेच्या तसे लागू होणार आहे. अशा प्रकारचे राज्य शासनाचे अवर सचिव वित्त विभाग अनिता लाड यांच्याकडून सादर करण्यात आले आहे. धन्यवाद.